नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ वजरी। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आता आपण ते बघून घेऊया। सर्वात आधी ही वजरी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 15 मिनिटं उकडली मी आधी, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले, लिंबू लावून धुतलंय, त्यामुळे कसं आहे वास येणार नाही याचा। त्यासोबत काय काय लागणार आहे आता ते बघून घेऊया आपण। हे आहे वाटण। यासाठी आपण घेतलेला आहे कांदा, लसूण, मिरची, अद्रक, खोबरा आणि कोथिंबीर। आता आपण हे आधी भाजून घ्यायचं आणि त्यानंतर वाटायचं आहे। त्यासोबत लागणार आहे आगरी कोळी मसाला 2 चम्मच, हळदी अर्धा चम्मच, मीठ चवीपुरतं, हा मी मटन मसाला घेतला आहे, कोथिंबीर, अख्खा गरम मसाला घेतला आहे, 2 कांदे घेतलेत मोठे चिरून, लसूण घेतला ठेचून तो घ्यायचा आणि त्यासोबत ही डाळ 2 तास भिजत घातलेली होती। चण्याची डाळ आहे ही, हिला स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तेल चांगले तापले, आता आपण त्यात गरम मसाला टाकून घेऊया, अख्खा मसाला। आता आपण कांदा टाकून घेऊया त्यातच। कांदा चांगला लाल होईस्तोवर फ्राय करायचा आपल्याला। कांदा चांगला लाल होत आलाय, आता आपण याच्यात लसूण टाकूया। लसूण पण फ्राय होत आलाय, आता आपण मसाले टाकून घेऊया याच्यात। हळदी, हा आगरी कोळी मसाला आहे, हा मटन मसाला आहे, आणि हा मीठ थोडासा। आता आपण याच्यात वजरी टाकून घेऊया। आता चांगलं आपण मिक्स करून घेतलंय। आता आपण ना हिला 5 मिनिटं असंच वाफेवर ठेवणार आहोत। त्यानंतर आपण याच्यात डाळ टाकायची, वाटण टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचं। 5 मिनिटानंतर असं मस्त पाणी सुटतं वजरीला। आता आपण याच्यात वाटण आणि डाळ टाकून घेऊया। हे आपण भाजलेलं वाटण होतं मगाशी, ते टाकतोय। मस्त असं हलवून घेऊया सगळं। आता आपण मीठ ॲड करूया अजून थोडासा, मगाशी थोडाच केलता ना। मीठ, त्यासोबत कोथिंबीर पण टाकून देऊया। आता आपण याच्यात पाणी टाकून याला 3 शिट्यांवरती होऊ द्यायचं आहे। आता 3 शिट्यांवरती होऊ द्यायचं। 3 शिट्या झाल्यात, आता आपण कुकर खोलून घेऊया। जबरदस्त, मस्त अशी डाळ पण मस्त फेन झाली, त्यासोबत वजरी पण शिजलेली आहे। आता आपण आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून भाकरीसोबत सर्व करूया। मस्त अशी डाळ वजरी रेडी झाली आपली। त्यासोबत ही ज्वारीची भाकरी आहे, लिंबू, कांदा, काकडी, एक नंबर। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।